नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला 3 आयताकृती पट्ट्यांपासून पार्टीवेअर पर्स शिकवणार आहे। 2 कलरमध्ये ही पर्स मी बनवलेली आहे। आता तुम्ही म्हणताल काय ताई, इथे तर एकच कलर दिसतोय, पण ह्याच्यामध्ये मी एक ट्रिक वापरली आहे। खूप सुरेख अशी ही पर्स आहे आणि खूप सोपी आहे। हे बघा, आता हा जो निळा कलर आहे आणि मी दुसरा जो कलर आहे ना, तो पिवळा कलर इथे यूज केलेला आहे। बघा, हे फक्त असं ओढायचं म्हणजे हा आपला जो आतला पिवळा कलर आहे तो बाहेर येईल। हे बघा, खूप सुंदर अशी दिसते। तुम्ही कोणतेही 2 कलर वापरू शकता। उरलेल्या कापडापासून पण बनवले तरी चालेल। आतमध्ये पण भरपूर अशी जागा आहे। कशी वाटली? छान आहे ना पर्स? मग तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला वगैरे घेऊन जाऊ शकता। आतमध्ये छोटीशी पर्स वगैरे ठेवून घेऊन जाऊ शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता ह्याच्यासाठी मी 3 आयताकृती पट्ट्या घेतल्यात। 2 निळ्या कलरच्या आणि 1 पिवळ्या कलरची घेतलेली आहे। आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला। आता त्याचं माप आहे 7 इंच बाय 23 इंच। ठीक आहे, अशा 7 बाय 23 इंचाच्या मी 3 पट्ट्या घेतल्यात आणि खालच्या बाजूने फक्त मी एक कॅनव्हास लावून घेतलेला आहे। त्याला अस्तर लावलेलं नाही आहे। आता हे जी पिवळी पट्टी आहे ना, त्याच्या कडेला आपण हे दोन्ही निळ्या पट्ट्या जोडणार आहोत। बघा, अशी ह्या बाजूला एक आणि इकडच्या बाजूला एक। ठीक आहे, बघा अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावर अस्तर लावूया, कारण की मग आपला हा जो शिवलेला भाग आहे ना, तो आतमध्ये जाईल। अस्तर त्याच्या मापाचं पूर्ण आता अस्तर घ्यायचं आहे आणि चारी बाजूने आपण शिवून घेणार आहोत। आता अशा पद्धतीने मी हे अस्तर चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता पुढे नीट बघा बरं का व्हिडिओ, कारण की पुढे ना एक ट्रिक वापरली आहे ज्या करून तो पिवळ्या कलरची पट्टी ही आतमध्ये झाकली जाईल। आता हा जो पिवळा कलर आहे, हे जे आहे ना, त्याचं आपण असं मधोमध घेणार आहोत पिवळ्या कलरच्या पट्टीचं, आणि तिथं कात्रीने थोडंसं असं कट करायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल मध्यभाग त्याचा। आता ही निळ्या पट्टीची जी शिलाई आहे ना, त्याची अशी घडी घालायची आणि ती त्या मध्यापर्यंत न्यायची एका बाजूची, आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूची पण शिलाईच्या बाजूने निळी पट्टीची घडी घालून ती त्या मध्यापर्यंत घ्यायची, इकडे शिलाई मारायची। ठीक आहे, परत एकदा बघा, हे दोन्ही असं मध्यापर्यंत घडी घालून घ्यायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। असं दोन्ही बाजूला करायचं आहे। आता एका बाजूला मी आधी शिवून घेतलेलं आहे। हे बघा, हे अशा पद्धतीने दिसतं। आता ह्याला मी बंद केलेले आहेत। बंदाचं माप सांगते मी तुम्हाला। आता हे बंद आहे 15 बाय 1 इंचाचे। आता इकडनं आपण 3.5 इंच आणि इकडनं 3.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि इथे असे हे बंद ठेवून शिवून घेणार आहोत। अशाच पद्धतीने दोन्ही बाजूला बंद शिवून घ्यायचे आहेत आपल्याला। ठीक आहे, चला तर मग आपण हे शिलाई आणि बंद शिवून घेऊया। आता बंद माझे शिवून झालेत आणि मी वरती चेन पण आपण रेग्युलर जशी चेन लावतो त्याप्रमाणे चेन लावून घेतलेली आहे। दोन्ही बाजूला मी चेन लावली आहे। आता आपण चेनीमध्ये रनर घालूया। बघा, त्याचं रनर घालून झालंय माझं। आता ही बॅग आहे ना, आपण उलटी करूया। अशा पद्धतीने
आता काय करायचं बघा, हे दोन्ही असं नीट जुळवायचं आणि कडेने आपण शिलाई मारून घेणार आहोत. कोठेही कापायचं नाही आहे आपल्याला, इथे बेसला एकदम नुसती सरळ शिलाई मारायची आहे. आणि शिलाई मारून झाल्यावर आपण पायपिंग पण करून घ्यायची आहे, म्हणजे आतमध्ये व्यवस्थित दिसेल. ठीक आहे बघा, अशा पद्धतीने मी शिलाई मारून पायपिंग करून घेतलेली आहे. पायपिंग केल्यामुळे काय होतं, धागे आपले बाहेर आलेले दिसत नाही. चला तर आपण आपली पर्स सरळ करूया. काय एका ताईंनी मला सूचना केली की तुमच्या व्हिडिओमध्ये पाठीमागे खूप आवाज येतो. मी तो आवाज कमी करायचा प्रयत्न करेन, पण थोडाफार जरासा आवाज राहील, कारण की आमची इथे जरासं म्हणजे खूप अशी ओपन जागा असल्यामुळे आवाज येतो थोडाफार. तर त्या आवाजाबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागते बरं का, कारण की व्हिडिओ तुम्हाला बहुतेक नीट ऐकू येत नाही वाटतं. बघा, अशा पद्धतीने ही पर्स मी सरळ केलेली आहे. बघा किती सुरेख अशी पर्स झाली आहे ना, आणि बनवायला पण खूप सोपी आहे. कशी वाटली पर्स मग? छान आहे ना? चला तर मग पर्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.